महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या विरोधात उद्या रस्त्यावरती उतरणार असल्याचं भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितलं। उद्या सकाळी 11:30 वाजता भाजप महिला मोर्चा शक्ती प्रदर्शन करणार असल्याचंही वाघ यांनी सांगितलं। उद्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस बंद ठेवण्याचा मोठा निर्णय स्कूल बस मालकांनी घेतलाय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे करत बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालकांनी घेतलेला आहे। आनंदाचा शिधा योजना आता अडचणीमध्ये आलाय। कमी दरामध्ये राज्य सरकारकडे टेंडर भरून देखील रद्द केल्याचा गंभीर आरोप युनिव्हर्सल कंपनीने केलाय। तसंच इतर कंपन्यांना 60 कोटी जादा घेऊन टेंडर दिल्याचा आरोप वकिलांनी केलेला आहे। पोलिसांनी कारवाई न केल्यास महबूब शेखला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा आमदार प्रसाद लाड यांनी दिला। तसंच महबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्या विरोधात अपशब्द वापरून विकृत मनोवृत्ती दाखवल्याचंही प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे। पुण्यामध्ये आज खासदार शरद पवारांची ग्रंथतुला करण्यात आली। धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं सांगता समारंभाच्या निमित्तानं शरद पवारांची कृतज्ञता ग्रंथतुला तसंच संस्थेच्या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे। शरद पवारांनंतर काँग्रेसकडून उद्याचा संप मागे घेण्यात आला। तसंच काँग्रेसकडूनही बंद मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर उद्या काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून कोर्टाच्या आदेशाचा मान राखून आंदोलन करणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। बदलापूरच्या घटनेनंतर दौंड तालुक्यामध्ये एका शिक्षकाकडून विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी शाळेला भेट देत पोलीस आणि ग्रामस्थांकडून या घटनेची माहिती जाणून घेतली आहे। इंदापूरमध्ये जनसन्मान यात्रेमध्ये आमदार दत्तात्रय भरणे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। काम करून देखील वाटेत काटे टाकले जात आहेत अशी खंत भरणे यांनी बोलून दाखवली। तसंच गेल्या 5 वर्षात इंदापूरमध्ये 5,000 कोटींचा निधी आणला तरीही त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भरणे यांनी केलेला आहे। नाशिकमध्ये महिला सशक्तीकरण मेळाव्याच्या दरम्यान मराठा आंदोलकांनी उदय सामंतांची भेट घेतली। यावेळेस मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केलेली आहे। लातूरमध्ये विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा काढण्यात आला। कोलकाता आणि बदलापुरातील घटनेचा निषेध करण्यात आला। लातूरमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थिनी भीतीच्या छायेमध्ये आहेत तर भाजपचे अजित पाटील कवेकर यांच्या नेतृत्वामध्ये मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या विरोधात गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भात तातडीची सुनावणी पार पडली तर महाविकास आघाडीनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बंद पुकारल्याचा आरोपही करण्यात आला होता। राष्ट्रवादीच्या नजीब मुल्लांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला। या व्हिडिओतून कळवा मुंब्रासाठी मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी नजीब मुल्ला यांच्याकडून करण्यात आलेली आहे। एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसाठी आज कृती समितीने राज्यभरात आंदोलनाची हाक दिली। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आज मुंबई सेंट्रल आगाराबाहेर सर्व संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी निदर्शनं केलेली आहेत। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीच्या कळमनुर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। विधान परिषदेचे आमदार प्रज्ञा सातव यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी आणि स्थानिक महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। अहमदनगरच्या पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। 2023 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पीक विम्याचे पैसे मिळावेत यासाठी मोर्चा काढण्यात आला। तर 8 दिवसात पीक विमा संदर्भात कार्यवाही न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा प्राजक्त तनपुरे यांनी दिलेला आहे। उल्हासनगरमध्ये वंचितच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। बदलापूर अत्याचार एससी एसटी आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं तर तहसीलदारांना निवेदन देत निषेध करत आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आयुक्तांच्या दालनामध्ये मोकाट श्वान सोडत लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी हे लक्षवेधी आंदोलन केलं। मोकाट श्वानांप्रकरणी निवेदन देऊनही दखल न घेतल्यानं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे। यावेळी 6 विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। पीएमआरडीए मध्ये 407 कर्मचारी भरतीसाठी अखेर राज्य सरकारने मंजुरी दिली आहे तर पीएमआरडीएच्या स्थापनेपासून पदांची भरती रखडलेली आहे। भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येने 5 लाखांचा टप्पा पार केला तर मागच्या 10 वर्षात एकूण प्रवाशांची संख्या 100 कोटींच्या घरात पोहोचलेली आहे।
शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची नावं जाहीर होण्याआधीच सोशल मीडियावर प्रचार सुरू केलाय। मतदारसंघातून अजय चौधरी की सुधीर साळवी असा पेच कायम आहे। सोशल मीडियावर बदल हवा आमदार नवा असं कॅम्पेन देखील राबवलं जात आहे। ड्रोन हेरगिरीचा इव्हेंट करून जरांगे पाटलांनी सुरक्षा वाढवून घेतल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला। ड्रोन आणि सुरक्षेचा कुठलाच संबंध येत नाही असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलेलं आहे। नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी नाना पटोलेंची गाडी अडवली। यावेळेस मराठा समाजाला 50% आरक्षण द्यावं ही मागणी करण्यात आली। तसंच विरोधी पक्षाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी असं निवेदन देण्यात आलेलं आहे। सोलापूरमधील शाळांमध्ये शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरू आहे। जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये युद्ध पातळीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पॅरासिटामॉलचं 156 धोकादायक मेडिसिनवर बंदी घालण्यात आली आहे, तर केंद्र सरकारचा फार्मास्युटिकल कंपन्यांना धक्का बसला असून आरोग्यासाठी घातक औषधांवर केंद्रानं बंदी घातलेली आहे। सांगलीतील कडेगाव येथील टेंभू सिंचन योजनेचं काम अपुरं असल्यानं पाणी संघर्ष समितीने 27 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। पुणे जलसंपदा विभागाच्या वतीनं सिंचन योजनेची गांभीर्यानं दखल न घेतल्यामुळे उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।